ओके ठीक आहे. आज आहे आपला आयोनिक इक्विलिब्रियम लेक्चर नंबर 7. लेक्चर नंबर 7 आजचं आपलं आहे. कालपर्यंत आपण काय काय पाहिलं बोला. सॉल्ट ऑफ हायड्रोलिसिस ऑफ सॉल्ट, हायड्रोलिसिस ऑफ सॉल्ट काय असतं आपण पाहिलेलं आहे. सेकंड बोला टाइप्स ऑफ सॉल्ट्स. किती टाइपचे सॉल्ट्स असतात, कोणते कोणते? सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस, स्ट्रॉंग ऍसिड अँड वीक बेस, वीक ऍसिड अँड, ठीक आहे. आणि चौथं कोणतं? वीक ऍसिड अँड वीक बेस. हे 4 टाइपचे सॉल्ट असतात. हे ऑलरेडी आपण पाहिलेलं आहे. नेक्स्ट बोला पुढे काय पाहिलं ह्याच्यानंतर. ओके पहिलं पाहिलं आपण काय, पीएच ऑफ सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस. बरोबर का? जे काही सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस असतात त्यांचं हायड्रोलिसिस होत नाही. जर हायड्रोलिसिस झालं नाही त्यांचा पीएच किती असतो? न्यूट्रल. दॅट इज पीएच इक्वल टू 7. सेकंड आपण काय पाहिलं, पीएच ऑफ सॉल्ट ऑफ वीक ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस. बरोबर का? आधी कोणतं पाहिलं होतं? स्ट्रॉंग ऍसिड अँड वीक बेस पाहिलं ना पहिल्यांदा. स्ट्रॉंग ऍसिड अँड वीक बेस. बरोबर का? पीएच काय आला होता सांगा? 7 - 1/2 इन ब्रॅकेट pKb मायनस प्लस लॉग ऑफ सी. थर्ड pH ऑफ सॉल्ट ऑफ वीक ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस. काय आला होता बरं तो? pH इक्वल टू 7 - 1/2 POH इज इक्वल टू pKa प्लस लॉग ऑफ सी. याच्यावरून आपण pH काढला. कसं? pH इक्वल टू 14 मायनस आलेला POH. बरोबर का? 14 मायनस आलेला POH त्याच्यावरून आपण पाहिलेलं होतं. बोला नेक्स्ट. याच्यानंतर काय पाहिलं आपण? एवढंच पाहिलं. ठीक आहे. प्रॉब्लेम्स दिले होते सोडून आणले का? डीपीपी दिली होती ना तुम्हाला, झाली का त्याच्यात काय डाऊट आहे? मग टाका की डाऊट. हा अहो डाऊट तर टाकून ठेवा. ठीक आहे घ्या. आज काय आपल्याकडे? टुडे वी हॅव सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड वीक बेस. हे झालं ना? हे सगळं आपण पाहिलं होतं. KH ची व्हॅल्यू काय आली? H इज इक्वल टू काय आलता आपला? अंडर रूट KH बाय C. हा कसा आलाय कळलंय तुम्हाला नक्की? याला प्रूफ पण केलंय आपण. KH बाय KW इंटू KB इक्वल टू किती असतो? 1. इक्वल टू किती असतो? 1 असतो तुमचा. आणि pH इक्वल टू हाफ लॉग PKB प्लस लॉग ऑफ C. नेक्स्ट पुढे हे कोणासाठी होतं? वीक ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस. सेम फक्त चेंज कुठं झालाय? PKA ला. तिकडे काय होतं तुमचा? PKB होता. इकडे कोण आहे तुमचा? PKA. आणि खाली pH चा फॉर्म्युला काय आलाय? 14 मायनस. काय डाऊट? 100% जायचंय पुढे. नेक्स्ट काय आपल्याकडे? सॉल्ट ऑफ वीक ऍसिड अँड वीक बेस. वीक ऍसिड अँड वीक बेस दोघे पण कसं आहे बरं? वीक. म्हणजे वीक आहे म्हणून आपण ह्याच्यासाठी सुद्धा PKA काढू शकतो आणि ह्याच्यासाठी आपण काय काढू शकतो? PKB. जर दोन्ही आले तर 5 चेंज काय होते? कॅटायन आणि अनायन दोघांचं पण काय होते इथे? हायड्रोलिसिस. मागे जर तुम्ही पाहत असाल तर हायड्रोलिसिस कोणाचं होतं? फक्त अनायनचं. इथे हायड्रोलिसिस कोणाचं होतं? फक्त कॅटायनचं. आता मात्र काय होते? दोघांचं हायड्रोलिसिस होते. काय होतंय? ओके. H इक्वल टू काय येईल तुमचा? अंडर रूट ऑफ KH. अंडर रूट ऑफ, अरे दिसतंय ना, KH इक्वल टू H². मग H इक्वल टू काय येईल? अंडर रूट ऑफ KH. याच्यात काय डाऊट? काही पुन्हा सांगायचे नक्की का? घ्या पुढे. चला नेक्स्ट काय आपल्याकडे? KH अपॉन KW. आता पा मागे फक्त KA येत होता किंवा KB येत होता. इथे दोघे पण वीक आहे म्हणून काय आलं तुमचं? K आणि KB
दोन्ही पण आलेले आहेत. KH अपॉन KW इंटू KA इंटू KB त्याची व्हॅल्यू किती असणार? त्याची व्हॅल्यू किती असणार? काय दिले पहा, पीएच ऑफ सॉल्ट ऑफ वीक ऍसिड अँड वीक बेस डज नॉट डिपेंड अपॉन कॉन्सन्ट्रेशन वरती पीएच डिपेंड. इथं कुठं सी आलाय का वरती? अहो सी आलाय का? कारण कसे बरं ते वीक ऍसिड आहेत ना. एकच मिनिट थांबा. ठीक आहे, दोघे पण कसे आहेत तुमचे? वीक ऍसिड, बरोबर का? ठीक आहे, आता समजा मला याचा पीएच काढायचा आहे. काय काढायचं मला? पीएच. तर फॉर्म्युला काय येईल तुमचा? अरे पीओएच, पीएच सॉरी, पीओएच झाले तसं. इथे पीएच आहे. ठीक आहे, बोला पीएच इक्वल टू फॉर्म्युला काय तुमचा? 7 प्लस 1/2 इंटू pH is equal to 7 plus 1/2 in bracket pKa minus pKb. काय डाऊट? ओके बरोबर, काय डाऊट? कळलंय का? आता पहा, समजा आता आपल्याला काय काढायचंय, हे सोल्युशन ऍसिडिक असेल, बेसिक असेल का न्यूट्रल असेल, हे आपल्याला डिसाइड करायचं आहे. ठीक आहे, इथून मागे जर तुम्ही पाहिलं, इथून मागे जर तुम्ही पाहिलं, ठीक आहे, सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस याचा आपण पीएच काढला. त्यानंतर आपण कोणाचा काढलाय? सॉल्ट ऑफ वीक ऍसिड अँड स्ट्रॉंग बेसचा काढलाय. ठीक आहे, आता पहा इथे कोणाचं हायड्रोलिसिस होत होतं? कॅटायन. जर कॅटायनचं हायड्रोलिसिस झालं तर पीएच काय असतो? पीएच कसा असतो तुमचा? ऍसिडिक पीएच असतो, दॅट इज लेस दॅन 7. एनायन मध्ये काय असतं? पीएच कसा असतो तुमचा? बेसिक. आता इथं काय ग्रेटर दॅन 7. ठीक आहे, आता इथे काय होईल पहा, इथे तुमच्या के आणि केबी च्या व्हॅल्यू वरती पीएच डिपेंड असेल. म्हणजे कसं पहा, इफ 3 कंडिशन आहेत आपल्याकडे पहा इथे. फर्स्ट कंडिशन, के इज ग्रेटर दॅन केबी. सेकंड कंडिशन, के इज स्मॉलर दॅन केबी. आणि थर्ड कंडिशन काय? के इज इक्वल टू केबी. काय डाऊट? नक्की किती कंडिशन्स आहेत आपल्याकडे? 3. पहिली कंडिशन पहा, के इज ग्रेटर दॅन केबी. जर असं असेल की के इज ग्रेटर दॅन केबी, मग काय होईल पहा, देन पीके इज स्मॉलर दॅन पीकेबी. असं का आलं? कारण की पहा, पीके इज इक्वल टू नेगेटिव्ह लॉग टू द बेस 10 के. हा काय असतो? याच्या अपोजिट. त्याच्यामुळे हा जर मोठा असेल तर हा काय असणार? छोटा. तो काय असणार? अहो काय असणार तो? आणि जर पीके ची व्हॅल्यू छोटी असेल, पीके ची व्हॅल्यू काय असेल? छोटी असेल. पीके ची व्हॅल्यू काय असेल? छोटी असेल. आणि के ची व्हॅल्यू काय खूप जास्त. जर के ची व्हॅल्यू जास्त, याचा अर्थ ऍसिडिक प्रॉपर्टी जास्त आहे. ऍसिडिक प्रॉपर्टी जास्त म्हणजे पीएच किती येणार? लेस दॅन 7. आणि सोल्युशन कसं असेल मग? ऍसिडिक. पहा, therefore pH is less than 7. सोल्युशन कसं असेल? सोल्युशन इज ऍसिडिक. सोल्युशन कसं असणार मग तुमचं? ऍसिडिक. बोला खाली, के इज स्मॉलर दॅन केबी, मग काय होईल बोला? पीके इज ग्रेटर दॅन पीकेबी, बरोबर. therefore बोला काय होईल? therefore pH is greater than 7. pH is greater than 7. Solution is बेसिक. सोल्युशन कसं असतं तुमचं? बेसिक असतं. आणि जर के इक्वल टू केबी असेल तर सोल्युशन कसं असणार? न्यूट्रल. जर हे इक्वल तर पीके पीकेबी पण काय असणार? इक्वल असणार. आणि ते इक्वल म्हणून पीएच काय असेल? पीएच इक्वल टू 7. सोल्युशन काय असेल तुमचं? सोल्युशन इज न्यूट्रल. म्हणजे इथे तुम्हाला पीके ची व्हॅल्यू दिली जाईल, पीकेबी ची व्हॅल्यू दिली जाईल. त्याच्यावरून तुम्हाला डिसाइड करायचंय की नक्की पीएच तुमचा काय येणार आहे. समजलंय का? आणि जर पीएच काढायचा आहे तर हा काय त्याचा फॉर्म्युला. काय डाऊट? ते लिहिलं नाही का? बोला. देन काय असेल? पीके
इक्वल टू काय असणार तुमचा पीकेबीच असणार. याच्यात काही डाऊट? नक्की का? अहो नक्की का? ठीक आहे, इथपर्यंत कळाले? नक्की कळाले? ठीक आहे. हे कोणासाठी झालं समजा, पीएच काढला आपण. काय काढला इथे आपण? सेम तुम्हाला जर पीओएच काढायला लावलं तर पीओएच इक्वल टू काय येणार? 7 प्लस हाफ पीकेए मायनस पीकेबी. ओके, हा ही स्लाइड एक्स्ट्रा झाली, थांब. हो ती स्लाइड. ठीक आहे, इथपर्यंत काय डाऊट? फॉर्म्युला लिहून घ्या वाटलंच तर. सम सोडवायचे फॉर्म्युला लिहून घ्या. परत तुम्ही मला फॉर्म्युला कुठून आला? घ्या पटकन. झाले? नेक्स्ट पहा, पहिला सम काय दिले? फाइंड पीएच. काय शोधायचं तुम्हाला? पीएच एच प्लस. हा सम झालाय का आपला? हा सम झालाय ना? हा वाला झालाय आपण. हा वाला हा नाही झालेलं ना? घ्या बरं. द पीएच ऑफ 0.02 मोलार. इथे तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन दिलंय. विल बी, तुम्हाला पीएच काढायचं आहे. पीकेबी ची व्हॅल्यू दिलेली आहे, लॉग 2 ची व्हॅल्यू दिलेली आहे. जमेल का? जमेल का? अहो जमेल का? पहिल्यांदा हे काढा. NH4Cl जो आहे तो कशाचा सॉल्ट आहे? NH4Cl कोणाचा सॉल्ट आहे? बोला. NH4 कशाचा बनलाय? NH4 प्लस आणि Cl मायनस. आता कॅटायन कोणाकडून येत असतो? बेस कडून. आणि अनायन कोणाकडून येत असतो? म्हणजे Cl मायनस कोणाकडून आलाय? ऍसिड कडून आलाय. Cl मायनस कोणाकडून आलाय? Cl मायनस कोणाकडून आलाय? ऍसिड कडून आलाय. बरोबर का? काय डाऊट? इथपर्यंत सहमतात? जाऊ का पुढे? आता पहा, काल तुम्हाला एक ऑर्डर दिली होती, ऑर्डर ऑफ कॅटायन जे हायड्रोलिसिस होत नाही, ऑर्डर ऑफ एनायन जे हायड्रोलिसिस, ज्यांचं हायड्रोलिसिस होत नाही. काढा बरं पटकन. असे कॅटायन ज्यांचं हायड्रोलिसिस होत नाही आहे का? त्याच्यामध्ये Cl मायनस आहे का? पहा बरं. एनायन मध्ये आहे का? सीबीआय ने, सॉरी सुप्रीम कोर्टने सीबीआय को बोला. बरोबर, सीबीआय. त्याच्यामध्ये सी आहे ना आपला, क्लोरीन. म्हणजे याचा हायड्रोलिसिस होणार. म्हणजे हा कशाचा असेल? स्ट्रॉंग ऍसिडचा असेल. कोणाचा असेल हा? आणि NH4 चं होणार का? होणार. म्हणून हा कोणाचा असेल? वीक बेस. म्हणजे पीएच कोणाचा काढायचा? पीएच ऑफ स्ट्रॉंग ऍसिड अँड वीक बेस. पीएच ऑफ स्ट्रॉंग ऍसिड अँड वीक बेस. मग फॉर्म्युला काय आपला? पीएच ऑफ स्ट्रॉंग ऍसिड अँड स्ट्रॉंग बेसचा फॉर्म्युला सांगा. सांगा लवकर. लिहून दिलाय तुम्हाला. 7 मायनस हाफ. बोला. काय 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 काय? बळा हा वीक बेस झाला ना? हा का? ठीक आहे, सॉरी. कशाचा बनलाय हा? NH4Cl, स्ट्रॉंग ऍसिड अँड वीक बेस. बरोबर. आता स्ट्रॉंग ऍसिड आणि वीक बेसचा फॉर्म्युला. वीक कोण आहे तुमचा? बेस. 7 मायनस हाफ इन ब्रॅकेट प्लस लॉग ऑफ, लॉग सी म्हणजे काय? तुमचं कॉन्सन्ट्रेशन. बरोबर. विच इज इक्वल टू 7 मायनस 1/2 पीकेबी ची व्हॅल्यू 10⁻⁵ प्लस लॉग ऑफ सी. सी ची व्हॅल्यू किती आहे? 0.02. म्हणजेच काय? 10⁻. काय डाऊट? नक्की कळाले? मग काय येईल? 7 मायनस 1/2 इन ब्रॅकेट 10⁻⁵. बोला काय होणार? हे -2 येईल ना? -2. काय डाऊट? नक्की डिवाइड करा. जमेल का तुम्हाला आन्सर काढायला? काढा बरं पटकन. किती आले सांगा. तुम्हाला व्हॅल्यू के ची दिली आहे ही. इथं केबी ची दिली, आपण पीकेबी ची डायरेक्ट टाकली. थांबा, पीकेबी ची व्हॅल्यू काढावी लागेल ना. पीकेबी म्हणजेच काय असतो तुमचा?
मायनस लॉग टू द बेस 10 KB. आता काढा प्लस लॉग सी. आता जमेल का? या मायनसने आता मल्टिप्लाय करून घेतलं. ओके, मायनसने काय केलं आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर काय येईल बोला. इथे काय होईल तुमचा 10⁻⁻5 काय होणार तुमचा 5 बरोबर का. आणि प्लस हा मायनस आतमध्ये आला तर इथे काय होईल तुमचं मायनस लॉग टू द बेस 10 10⁻⁻. आता करा, आता बरोबर आहे. तू थांब 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 थांबा थांबा थांब. पहा 7 - 1/2 तसंच ठेवलं. पहा याला तसंच ठेवा. KB ची व्हॅल्यू किती दिली 10⁻⁻5 लॉग ऑफ 10⁻⁻5 प्लस लॉग सी पहा काय 0.02 आहे. हा 2 × 10⁻⁻2 आता बरोबर आहे. ठीक आहे, प्लस लॉग ऑफ 2 × 10⁻⁻2. जागा आहे का? पहा फायनली आले काय आपल्याकडं 7 - 1/2 इन ब्रॅकेट नेगेटिव्ह असतो ना मायनस मायनस नेगेटिव्ह ऑफ लॉग 10⁻⁻5 प्लस लॉग ऑफ 2 × 10⁻⁻2 बरोबर, विच इज इक्वल टू 7 मायनस हाफ इन ब्रॅकेट याचं काय येईल 5 बरोबर का. 5 हा -2 काय होईल तुमचा. इथे काय करू शकतो आपण इन ब्रॅकेट समजा लॉग डायरेक्ट लिहू का 2 प्लस लॉग ऑफ 2 -2 प्लस लॉग ऑफ 2 बरोबर का. बरोबर आहे का. ठीक आहे, आता जमेल का. करा आता चला. आले का पहा, चेक करा तुमचा आन्सर. 5 प्लस लॉग 2 ची व्हॅल्यू 0.3 आणि हा -2 बरोबर का. पुढे येईल ना -2. ठीक आहे, 7 मायनस हाफ इंटू काय तुमचा 5 प्लस प्लस मायनस मायनस होईल तुमचा बरोबर. 5 मायनस बोला किती आलं 1.7 7 मायनस 1/2 इंटू बोला 5 मायनस 1.7 3.3 जमेल का. आता फायनली काय येईल पहा तुमचं विच इज इक्वल टू 7 मायनस 3.3 डिवायडेड बाय 2 बरोबर का. हा 2 मल्टिप्लाय आहे ना, हे 1/2 मल्टिप्लाय डायरेक्ट तुमचा बरोबर. 3/3 डिवायडेड बाय 2. आता बेस सेम करून करा नाहीतर मग आधीच करून करा तुमच्या हिशोबाने. ठीक आहे, बेस समजा सेम केला आपण याचा किती होईल बोला. 14 मायनस 3.3 डिवायडेड बाय 2 ना 10 डिवायडेड बाय 2 बोला फायनल आन्सर 5.3 5.35 5.35. ठीक आहे, आलंय 3.5. काय डाऊट समजलंय. नेक्स्ट pH ऑफ 0.005 मोलार 5 × 10⁻⁻³ बरोबर. कॉन्सन्ट्रेशन कॅल्शियम ऍसिटेट
pKa of CH3COOH इक्वल टू 4.74. आपल्याला pKa दिलाय सेम. मगाशी आपल्याला pKb दिलं, आता कोण दिलाय आपल्याला pKa दिलाय. त्यांनी कॉन्सन्ट्रेशन गिवन आहे. कॅल्शियम ऍसिटेट कोण बनवलंय आपण? कॅल्शियम ऍसिटेट म्हणजे काय? CaC डबल बॉन्ड OH, याला म्हणायचं कॅल्शियम ऍसिटेट. बरोबर. आता याच्यामध्ये दोन पार्ट. पहिला कॅटायन कोण आहे आपला? Ca2+ आणि अनायन कोण आहे तुमचा? COOH-. बरोबर का? बरोबर आहे का? नक्की. आता कॅल्शियम हा कॅटायन आहे. कॅटायन कोणाकडून येत असतो? कॅटायन कोणाकडून येत असतो? बेस. आपण कॅटायन जे हायड्रोलिसिस होत नाही त्यांची ऑर्डर पाहिली पहा बरं. BSC, सी म्हणजे कॅल्शियम. कॅल्शियमचं हायड्रोलिसिस होतं का? नाही. याचा अर्थ हा कुठून आलेला आहे? स्ट्रॉंग बेस कडून आलेला आहे. आणि हा वीक ऍसिड कडून आलेला आहे. कोणाकडून आलेला आहे? आता ती समजा तुम्हाला ऑर्डर तुम्हाला येत नाही, कशी ओळखायची? व्हॅल्यू कशाची दिली? pKa कोणाचा दिलाय? CH3COOH चा. pKa आपण फक्त वीक ऍसिड किंवा वीक बेस साठी काढतो. pKb दिला तर ते वीक बेस असणार, pKa दिलं तर ते वीक. म्हणजे जर हे pKa दिलाय याचा अर्थ वीक ऍसिड आहे, pKb दिलाय याचा अर्थ वीक कोण आहे? बेस वीक आहे. आणि दोघे दिले तर दोघे पण काय असणार मग? वीक ऍसिड वीक बेस. कळाले? आले? मग pH चा फॉर्म्युला काय आपल्याकडे? बोला. 7 POH ना. POH is equal to 7 minus half in bracket pKa plus log of C. बरोबर. बरोबर का? बोला. 7 minus 1/2. आता डायरेक्ट pKa दिलाय, किती आहे? 7.4 प्लस लॉग सी ची व्हॅल्यू किती आहे? 5 into 10 to log of 5 into 10 to -3. जमेल का आता? बोला. 7 minus 1/2 इन ब्रॅकेट 4.74. लॉग 5 ची व्हॅल्यू दिली का त्यांनी? बोला. लॉग 5 ची व्हॅल्यू इथं येईल इन ब्रॅकेट 0.7. 0.7 मायनस 7.3. बरोबर का? हा 3 खाली आला ना, -3 म्हणून आला. लॉग 5 ची व्हॅल्यू 0.7. ठीक आहे. करेक्ट का? इथंच करू थांबा. बोला. किती आलं फायनली? 7 minus 1/2 इन ब्रॅकेट प्लस आहे ना इथे 4.74 प्लस 3 minus 0.7 2.3 -2.3. बरोबर का? -2.3 करा. 7 minus बोला 4.74 minus 2.3 2.45. तुम्ही सांगता या म्हणजे किती येतील? 14 minus 2.45 डिवायडेड बाय 2. बोला. 14 13. हा 14 minus 2.45. 13 तून 2 गेले 11. बरोबर का? झालं ना. 11.5. 2 5 चा 10 आहे का? 5 ऑप्शन काहीतरी. ओके. नाही आहे. टेन्शन नाही. पीओएच काढतोय ना, पीएच काढायचं अजून. 5.7 5.7. चला. कोण आला तुमचा? पीओएच. कोणाला हा तुमचा? कोण आलाय तुमचा? जर पीओएच आले तर पीएच काढता येईल का? पीएच इक्वल टू काय असतो तुमचा? 14 मायनस पीओएच. बरोबर. 14 मायनस किती आहे तुमचा? 5.7. बोला. किती आलं? 13 minus 5 8.3. किती आलं? 8.3. 8.3. ओके. 8.3 आहे का? आले? समजले कसं केलंय? कळलंय का? नक्की. नेक्स्ट पुढे. pKa ऑफ वीक ऍसिड अँड pKb. आता दोघे पण दिलेत. याचा अर्थ वीक ऍसिड वीक बेसचा बनलाय. बरोबर. म्हणजे आता जो आपण सोडवलं याच्या आधी त्याचा फॉर्म्युला येणार हाफ इंटू 7 प्लस 1/2 इन ब्रॅकेट मायनस pKb. बरोबर. जमेल का? डायरेक्टली पीएच तुम्हाला काढायचं जमेल का? 100%. मेन्सचा प्रश्न आहे 2017. जमेल सोडवायला? अहो जमेल का? जाऊ का पुढे? का वेळ देऊ? सोडवाल का?
सोडवा बरं पटकन. कशाला होमवर्क, होईल लगेच, सोडवा पटकन. ज्याचं बरोबर येईल त्यांनी खुश व्हायचं. आपलं आलंय. किती आलं? मला सोडव की, आता फॉर्म्युला दिलाय फक्त वरती फॉर्म्युला लिहिलाय त्याच्यावर सोडवायचंय. मग बसू नको. 7 प्लस आहे बाळा, तिथे तो हाफ मायनस केलाय का, हाफ प्लस लिहिलाय, प्लस लिहिलाय ना. ओके बरोबर लिहिला. 7 प्लस 1/2. पीके किती दिलाय? 3.2 दिलाय ना. आन्सर किती? हाफ इंटू 3.2 मायनस 3.4. जमल का? किती आलं? 7 प्लस हाफ इंटू किती येईल हे? मायनस 0.2. इथे किती येईल? 0.1. 7 मायनस 0.1 6.9. केवढं सोपं आहे अहो, केवढं सोपं आहे. ओके जमेल का? HX is weak acid, त्याचा Ka दिलाय. इट इज फॉर्म इट फॉर्म्स अ सॉल्ट NaX. कोणता सॉल्ट फॉर्म केला त्यांनी? ऑन रिएक्टिंग विथ कॉस्टिक सोडा. द डिग्री ऑफ हायड्रोलिसिस ऑफ NaH इज, म्हणजे कशाची व्हॅल्यू? NaX डिग्री ऑफ हायड्रोलिसिस म्हणजे तुम्हाला कशाची व्हॅल्यू विचारली? H इक्वल टू क्वेश्चन मार्क. डिग्री ऑफ हायड्रोलिसिस अल्फा, तसं इथं काय? KH बरोबर. H इथं काय तुमचा? H. जमेल का? H चा फॉर्म्युला काय आपल्याकडे? अंडर रूट ऑफ KH अपॉन C. बरोबर का? C दिलाय का तुम्हाला? 0.1 मोलार दिलाय ना. अहो दिलाय का? ठीक आहे सोडवा. H चा अजून एक फॉर्म्युला असेल आपल्याकडे, पहा बरं. KH ला कसं लिहू शकतो आपण? KA अपॉन KW इंटू C लिहू शकतो का? KA दिलाय, KA दिलाय, KW माहिती आहे 10⁻⁴ आणि C ची व्हॅल्यू 10⁻⁻1. बरोबर का? H इक्वल टू बोला स्क्वेअर रूट KA किती दिलाय तुमचा? 10⁻⁵ अपॉन 10⁻⁻14 इंटू 10⁻⁻1 10⁻⁻15 आणि वरती -5 काय राहिलं? 1 अपॉन 10⁻⁻10 चं इन रूट, म्हणजे H इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 10⁻10. H इक्वल टू किती? पर्सेंट मध्ये काढायचंय का? पर्सेंट डिसोसिएशन. थांब थांब थांब, काहीतरी उलट झालं. फॉर्म्युला इथं उलट झालं. KH काय असतो? KW अपॉन KA इंटू C. आता बरोबर आहे. H इक्वल टू KW ची व्हॅल्यू, KA ची व्हॅल्यू, C ची व्हॅल्यू. आता जमेल का? सांगा बरं H किती आला? फायनल H सांगा डायरेक्ट. फायनली H सांगायचं आहे. (10⁻⁻8) आणि H इक्वल टू किती येणार? आला का? म्हणजे H इक्वल टू 0.4 म्हणजे 0.0.01 इंटू 100 म्हणजे पर्सेंट इंटू 100 मग पर्सेंट इंटू 100 म्हणजे 2 पुढे जाईल 0.01. आलं? पर्सेंट या. फॉर्म सेपरेट सोल्युशन ऑफ 4 सोडियम सॉल्ट. ओके, सोडियम सॉल्टचे 4 वेगवेगळे सोल्युशन आहेत. पहिला कोणता? NaW, NaX, NaY आणि NaZ.
प्रत्येकाचा पीएच दिलाय 7, 9, 10 अँड 11 रिस्पेक्टिव्हली. विच ऑफ वेन इच सोल्युशन वॉज 0.1 मोलार. सगळ्यांचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे? ओके, सगळ्यांचं कॉन्सन्ट्रेशनची व्हॅल्यू सेम आहे. सी सगळ्यांचं काय सेम आहे. द विकेस्ट ऍसिड इज, सगळ्यात वीक ऍसिड कोणता असेल असं तुम्हाला विचारलेलं आहे. ज्याचा पीएच काय असेल सगळ्यात जास्त, ज्याचं पीएच सगळ्यात जास्त तो काय असणार? सगळ्यात वीक ऍसिड. वीक ऍसिड याचा अर्थ तो काय असेल? स्ट्रॉंग बेस असेल. ज्याचा पीएच सगळ्यात जास्त तो काय असणार? सगळ्यात वीक ऍसिड. ज्याचा पीएच सगळ्यात जास्त तो काय असणार? वीक ऍसिड. काय असणार तो? बरोबर. सगळ्यात जास्त पीएच कोणाचा आहे? 11. म्हणजे कोणाचा आहे? NaZ आहे का? म्हणजे HZ. बरोबर. म्हणजे कोण असणार तुमचा? समजलंय? आलंय का? नक्की. नेक्स्ट काय आपल्याकडे? सोल्युबिलिटी प्रोडक्ट, ज्याला आपण काय म्हणतो? KSP. आता पहा, हा जो सोल्युबिलिटी प्रोडक्ट आहे, इट इज ऍप्लिकेबल ओनली टू स्पॅंगली सोल्युबल सॉल्ट. कोणाला ऍप्लिकेबल आहे फक्त ते? काही स्पॅरिंगली म्हणतात, काय म्हणायचं आपण? स्पॅरिंगली म्हणू, चला तुमच्यासाठी. कोणाला ऍप्लिकेबल आहे फक्त तो? स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट. तर व्हॉट इज स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट? दे आर एक्स्ट्रीमली वीक इलेक्ट्रोलाइट. अजून सोप्या भाषेत सांगा, ज्यांचं डिसोसिएशन काय होतं? खूप कमी होतं. खूप म्हणजे खूप कमी होतं. ठीक आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण म्हणू की 1000 मॉलिक्यूल घेतले. किती घेतले आपण? एक्झाम्पल दिलेत AgCl. समजा AgCl चे आपण 1000 मॉलिक्यूल घेतले. किती घेतले? 1000 मधला फक्त एक डिसोसिएट होतो. एवढं कमी त्याची एवढा तो वीक इलेक्ट्रोलाइट असतो, एवढी कमी त्याचं डिसोसिएशन होतं. कळतंय? आलंय? असं जर असेल तर त्यांच्यासाठी आपण काय काढतो? आपण सोल्युबिलिटी प्रोडक्ट काढतो. काय काढतो आपण त्यांच्यासाठी? सोल्युबिलिटी प्रोडक्ट. काय काढणार होतो आपण त्यांच्यासाठी? सोल्युबिलिटी प्रोडक्ट. एक्झाम्पल कोण दिलेत आपल्याला? स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्टचे एक्झाम्पल कोण आहे? आणि BaSO4. तुम्हाला प्रश्न विचारला तर या दोघांवरतीच विचारतील शक्यतो, म्हणून दोनच एक्झाम्पल घेतले. ठीक आहे. AgCl आणि BaSO4. ठीक आहे. काय डाऊट? आता फॉर एक्झाम्पल आपण घेऊयात AgCl घेऊयात. कोण घेऊयात आपण? पहा, मी AgCl सॉल्ट घेतले. समजा मी म्हणतो 1000 घेतले. किती घेतलेत? एकाच तरी डिसोसिएशन होईल. त्याचं डिसोसिएशन कसं होईल पहा. Ag प्लस प्लस Cl. याच्यात काय डाऊट? याच्यामध्ये काही डाऊट? 100% जाऊ का पुढे? ठीक आहे. ह्यांचं डिसोसिएशन झाले ऍक्वियस ठीक आहे. काय डाऊट इथपर्यंत? जसा तिकडे आपण Ka लिहायचो, काय लिहायचो तिकडे आपण? काय लिहायचो आपण? किंवा काय लिहायचो आपण? Kb लिहायचो. काय लिहायचो आपण? तसा आपण इथेच काय लिहिणार? KSP. काय लिहिणार आपण इथे? KSP इज इक्वल टू काय असणार? कॉन्सन्ट्रेशन ऑफ Cl मायनस अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ AgCl इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2O. हायड्रोलिसिस केलं ना, सॉरी सोल्युबल केलं ना, पाण्यामध्येच टाकलं ना, H2O लिक्विड. आणि काय डाऊट? कळतंय? आता थ्रू आउट दी सोल्युशन किंवा थ्रू आउट दी रिॲक्शन वॉटर लिक्विड स्टेट मध्ये असेल, जर का तुमची स्टेट लिक्विड किंवा सॉलिड असेल तर ते काय राहतं? कॉन्सन्ट्रेशन कॉन्स्टंट. कॉन्सन्ट्रेशन काय असतं? म्हणजे हा पण काय असणार? कॉन्स्टंट. आणि हा पण काय असणार? जर हे दोन्ही कॉन्स्टंट तर त्यांना मी तिकडे टाकू का? अहो चालेल का? ओके. इथं आपण समजा KC लिहिलाय. आता KSP सॉरी, म्हणजे काय लिहिते? KC इंटू AgCl इंटू H2O इज इक्वल टू Ag प्लस इंटू Cl मायनस. पहा, ह्या तिघ पण काय आहेत? कॉन्स्टंट. या तिघांसाठी नवीन कॉन्स्टंट मी टाकला, KSP इज इक्वल टू काय आलं तुमचा? Ag प्लस आणि Cl मायनसचं कॉन्सन्ट्रेशन. Cl मायनसचं कॉन्सन्ट्रेशन. काय डाऊट? म्हणजे KSP काय तुमचा सोल्युबिलिटी प्रोडक्ट कशाचे इक्वल असतो?
प्रोडक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ anions, ions, product of concentration of anions raised to power of their coefficient. Ag प्लस चा कोएफिशियंट किती आहे 1. Cl मायनस चा कोएफिशियंट किती आहे 1. काय नाही म्हणजे रेस टू काय असणार सर. समजा असं झालं की 2 मॉलिक्यूल आले, Ag चे 2 आले आणि Cl चा 1 आला. ठीक आहे, जनरल घेऊयात. फॉर एक्झाम्पल इथे काय होता, टाईप कोणता होता पहा इथे आपला टाईप काय होता इथे आपला AB नावाचं एक कंपाऊंड घेतलं म्हणजे AgCl. डिसोसिएशन झालं, A प्लस आणि B मायनस. समजा असा कंपाऊंड असेल तुमचा AX A2B. कंपाऊंड काय तुमचा A2B आहे. हा स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट आहे. पाण्यामध्ये टाकलं ह्याच्यापासून काय बनतील 2 मॉलिक्युल्स ऑफ A प्लस प्लस. काय डाऊट. समजा असा असेल AB2 प्लस H2. बोला काय बनेल याच्यापासून A प्लस आणि 2B मायनस. काय डाऊट. काय डाऊट. जनरल लिहू का. जनरल लिहितो पहा. समजा असं असेल AXBY हायड्रोलिसिस झालं, सॉरी सोल्युबल झाला. याचा समजा मी कसं सोल्युबल होईल हा XA⁻² प्लस Y प्लस YB⁻² मायनस X. कळतंय. वरचा चार्ज ची जर सम केली, ओव्हरऑल जर सम केली तर किती येते ती 0. कसं पहा, हा कंपाऊंड न्यूट्रल आहे ना, इकडं इकडं कसं आहे हा न्यूट्रल. प्लस Y असलेले किती मॉलिक्युल्स आहेत X, म्हणजे X प्लस Y इथं काय येईल तुमचा कळतंय, आणि इथं काय येईल तुमचा Y मायनस X. ठीक आहे, म्हणजे थांबा एक मिनिट. प्लस Y असणारे किती मॉलिक्युल्स आहेत X, बरोबर, म्हणजे प्लस XY, बरोबर का. आणि Y मायनस X असलेले किती मॉलिक्युल्स आहेत म्हणजे Y मायनस YX प्लस मायनस. आणि कंपाऊंड काय झालं तुमचं मग. काय डाऊट. समजतंय का, नक्की का. ओव्हरऑल चार्ज काय होतो तुमचा न्यूट्रल. मग समजा ह्याच्यासाठी मला KSP लिहायचं. काय लिहायचं मला, कसं लिहिणार मी KSP इज इक्वल टू XA⁻² प्लस Y आणि YB⁻². काय डाऊट. काय डाऊट. इथपर्यंत समजलेलं आहे का, इथपर्यंत समजलेलं आहे का. घेऊ का पुढे, नक्की. आता पहा पुन्हा एकदा कंपाऊंड घेतो. समजा AXBY नावाचा कंपाऊंड आहे. तो वॉटर मध्ये कसा आहे स्पॅरिंगली सोल्युबल आहे. कसा सोल्युबल होईल तो XA⁻² प्लस Y आणि YB⁻² मायनस X. याच्यात काय डाऊट. काय डाऊट. समजा लेट S बी द नंबर ऑफ मोल्स सोल्युबल. किती सोल्युबल झालेत ओके, किंवा सोल्युबिलिटी. S इक्वल टू सोल्युबिलिटी. लेट S बी द solubility of AXBY in mole per liter. मोल पर लिटर. सोल्युबिलिटी काय तुमची S. म्हणजेच काय AXBY पैकी सोल्युबल किती आहेत फक्त, जेवढे हे सोल्युबल असतील तेवढेच हे तयार होतील. जेवढे हे सोल्युबल होणार तेवढेच हे काय होणार. जर याचे S सोल्युबल झाले तर याचे किती बनतील आणि याचे किती बनतील. काय डाऊट. म्हणजे याचं कॉन्सन्ट्रेशन किती आलं S आणि B चं कॉन्सन्ट्रेशन किती आलं. समजा मला सोल्युबिलिटी प्रोडक्ट लिहायचं. काय लिहायचं मला आता, देअरफॉर KSP इज इक्वल टू काय असणार कॉन्सन्ट्रेशन ऑफ XA⁻² आणि बोला ⁻²X. ⁻² कोएफिशियंट असतं फक्त. एक मिनिट. उलट झालं.
ए प्लस वाय रेस टू एक्स बी मायनस एक्स रेस टू वाय. KSP इज इक्वल टू काय येणार, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेस टू एक्स कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी रेस टू वाय. अजून कुठे चुकलं का? नाही ना, ठीक आहे, इकडे बरोबर आहे. ठीक आहे, काय डाऊट? काय डाऊट बोला. KSP इज इक्वल टू ए ची व्हॅल्यू किती आहे रे? ए ची व्हॅल्यू किती आहे? एस, म्हणजे एस रेस टू एक्स इंटू बी किती आहे? एस रेस टू. काय डाऊट इथपर्यंत? काय डाऊट? नक्की का? जमले? अहो जमले का? बरोबर का? ए चे किती मोल्स घेतले तुम्ही आणि एक्स घेतलेत? किती घेतलेत? थांबा. जर मी एक ए एक्स बी वाय घेतला, किती घेतला मी? तर मला ए किती मिळतात? एक्स. आणि बी किती मिळतात? म्हणजे हा एक घेतल्यावरती हे किती मिळतात? एक्स आणि एक्स. हा एक्स मिळतो नाही, हा किती मिळतो तुम्हाला? वाय मिळतो. बरोबर का? समजा हा एस घेतला, हा किती घेतला आता? एस. तर हा किती मिळेल मला? एक्स एस. आणि हा किती मिळेल मला? वाय एस. आता आले, सॉरी गडबड जाईल थोडीशी. आता आले लक्षात? काय डाऊट? आता समजले? हा समजा एक घेतला तर ए किती मिळतो मला आणि बी किती मिळतो मला? हा समजा एस घेतला, एकापासून एक्स, एस पासून एक्स एस, एकापासून वाय, एस पासून एस वाय. नक्की? KSP इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ रेस टू एक्स कॉन्सन्ट्रेशन ऑफ रेस टू. बोला एच कॉन्सन्ट्रेशन किती आहे? म्हणजे एक्स एस रेस टू एक्स. बी च कॉन्सन्ट्रेशन रेस टू इज इक्वल टू, बोला काय होईल हे? एस रेस टू एक्स इंटू एस रेस टू एक्स इंटू वाय रेस टू एक्स, वाय रेस टू वाय आणि एस रेस टू. काय डाऊट? एस एस कॉमन काढू का? हा काय काढतोय आपण? KSP. KSP इज इक्वल टू एक्स रेस टू एक्स इंटू वाय रेस टू वाय इंटू एस रेस टू. काय डाऊट? बेस सेम, इंडायसेसची सम, मल्टिप्लिकेशन नाही आली बेसची, वरती काय होईल त्यांची ऍडिशन. म्हणजे फायनली पहा तुमचा KSP काय आलाय तुमचा? एस रेस टू एक्स वाय रेस टू वाय इंटू एस रेस टू. हा झाला तुमची व्हॅल्यू कशाची? KSP. KSP म्हणजे काय असतो? सोल्युबिलिटी प्रोडक्ट. KSP म्हणजे काय असतो तुमचा? काही डाऊट इथपर्यंत? काही डाऊट इथपर्यंत? नक्की का? फायनल फॉर्म्युला लिहून घ्या फक्त. फायनल फॉर्म्युला लिहून घ्या पटकन. दिलाय? पहा समजा आता AgCl साठी काढू आपण. ओके, सोल्युबिलिटी प्रोडक्ट काय येतो? AgCl प्लस H2 गिव्स यू Ag प्लस प्लस. बोला KSP इक्वल टू काय येणार तुमचा? आता पहा एक्स ची व्हॅल्यू किती आहे, वाय ची व्हॅल्यू किती आहे? एक्स इक्वल टू किती? 1. वाय इक्वल टू किती? बरोबर का? म्हणजे KSP, बोला फॉर्म्युला काय आपला? एक्स रेस टू एक्स वाय रेस टू वाय एस रेस टू. एक्स ची व्हॅल्यू किती? 1 रेस टू 1 इंटू 1 रेस टू 1
इंटू एस रेस टू, काय डाऊट? के एस पी इक्वल टू किती येईल तुमचा? एस स्क्वेअर. एस म्हणजे काय पहा, के एस पी इज इक्वल टू सोल्युबिलिटी प्रोडक्ट, काय हा तुमचा, आणि एस इज इक्वल टू सोल्युबिलिटी. एस म्हणजे काय तुमची, एस बी द सोल्युबिलिटी कशामध्ये, इन मोल पर लिटर. काय डाऊट? कसं काढले कळले का AgCl साठी? नक्की. एक तुम्ही काढू शकता का सर? पेजेस संपले. एक काढा बरं तुम्ही. कोणता होता आपल्याकडे? BaSO4. जमेल का BaSO4 चा KSP काढायचा? नेक्स्ट काय आपल्याकडे? KSP इज ऍप्लिकेबल ओनली फॉर स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट. कोणासाठी ऍप्लिकेबल? फक्त. बाकी कोणासाठी आपल्याला KSP काढता येत? कोणासाठी KSP? फक्त स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट. असे सॉल्ट जे कसे स्पॅरिंगली सोल्युबल आहेत. ठीक आहे. आता सॉल्ट दिलेलं स्पॅरिंगली सोल्युबल आहे का नाही हे कसं ओळखायचं? एक तर ते क्वेश्चन मध्ये गिवन असेल किंवा शोधायला लावलं असेल. एक तर दिलेलं असेल की हे सॉल्ट स्पॅरिंगली सोल्युबल आहे, किंवा मग ते शोधायचं असेल की फाइंड KSP सोल्युबिलिटी प्रोडक्ट ऑफ द फॉलोइंग सोल्युबल सॉल्ट. ओके, स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट म्हणजे सांगितलं असेल, विचारलं असेल, किंवा त्यांनी ऑलरेडी गिवन असेल. समजा दिलं बी नाही आणि विचारलं पण नाही, याचा अर्थ ते स्पॅरिंगली सोल्युबल नाही. ठीक आहे. सेकंड पॉइंट आपला तोच आहे. काय सेकंड पॉइंट? सॉल्ट इज सेड टू बी स्पॅरिंगली सोल्युबल व्हेन इट्स KSP इज गिवन ऑर इज आस्क्ड टू. एक तर त्याचा KSP दिलेला असेल किंवा त्याचा KSP काढायला लावलेला असेल. ठीक आहे, तरच म्हणायचं सॉल्ट कसं आहे स्पॅरिंगली सोल्युबल. आणि नसेल दिलं तर स्पॅरिंगली सोल्युबल नाही. थर्ड पहा, AXBY इज स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट. AXBY समजा स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट असेल तर त्यासाठी KSP किती येईल? ठीक आहे, जाऊ द्या, टाईप नाही केलेलं. काय येईल? X रेस टू X. काय डाऊट? हे कसं आले कळलंय का? किंवा दुसरं काही जण असे लिहू शकतात, XS रेस टू X, YS रेस टू Y. बरोबर ना? हे आणि हे सेमच आहे, फक्त वरती सेपरेट केले, खाली एकत्र केले. याच्यात काही डाऊट? जाऊ का पुढे? इफ 2 or more salts have same value of KSP. जर 2 किंवा 2 पेक्षा जास्त सॉल्ट असतील ज्यांची KSP ची व्हॅल्यू काय आहे? सेम आहे. KSP ची व्हॅल्यू काय आहे? सेम. जर KSP ची व्हॅल्यू सेम असेल, then salt having low value of X and Y has higher solubility. ज्यांची X आणि Y ची व्हॅल्यू कमी असेल त्यांची सोल्युबिलिटी सर प्रूव्ह करून दाखवा. पहा, समजा 2 सॉल्ट आहेत आपल्याकडे. पहिला घेतला मी AB आणि दुसरा घेतला मी A2B3. चालेल? बोला, इथे X ची व्हॅल्यू किती येईल? Y ची व्हॅल्यू किती येईल? इकडे X ची व्हॅल्यू किती येईल? Y ची व्हॅल्यू किती येईल? बरोबर का? अहो बरोबर आहे का? जाऊ का पुढे? आता पहा, KSP इक्वल टू काय येणार? 1:1, Y:1, S:2 म्हणजे S रेस टू 2, S स्क्वेअर. काय सांगितलं त्यांनी? हायर सोल्युबिलिटी. म्हणजे काय काढायला लागेल तुम्हाला यांची सोल्युबिलिटी? म्हणजे S. मग याच्यासाठी S इक्वल टू किती येणार? किंवा KSP रेस टू. समजलंय का? इकडे या, बोला. KSP इक्वल टू किती येईल? 2:2 म्हणजे 4. 3:3 27 आणि S:5. बरोबर का? 27 into 4 108. किती आलं? KSP इक्वल टू 108 इंटू S:5. बरोबर का? मला समजा S ची व्हॅल्यू काढायची. 108 काय होईल इकडे?
पहा काय होता तुमचा A2B3 होता, B3 सर, x इक्वल टू किती होता 2, y इक्वल टू किती होता 3, KSP इक्वल टू किती आलं 108 इंटू S रेस टू 5, S रेस टू 5 इज इक्वल टू KSP डिवायडेड बाय 108, S इक्वल टू काय येणार फिफ्थ रूट ऑफ KSP डिवायडेड बाय, दोघांची पण KSP ची व्हॅल्यू काय होती सेम, इथं KSP चा हाफ करायचा आहे, इथं KSP ला 108 नी पहिल्यांदा डिवाइड करायचंय आणि मग त्याचा फिफ्थ रूट काढायचा, कळतंय, ही व्हॅल्यू काय येईल जास्त येईल, ही व्हॅल्यू काय येईल कमी येईल. ओके, का बरं, एक्स आणि वाय काय इथे 1 1, एक्स आणि वाय काय इथे 2 आणि 3, एक्स आणि वाय जर कमी असतील तर एस ची व्हॅल्यू जास्त असते, कळतंय, समजलंय, प्रूव्ह केलंय का आपण, नक्की समजलंय, काय डाऊट, खाली काय दिले पहा, इन वॉटर मेटॅलिक बॉन्ड इज नॉट ब्रोकन, मेटॅलिक बॉन्ड तुटत, फॉर एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर पहा Ag2Cl, Hg झालं सर, हा ठीक आहे, Hg2Cl क्लोरीन -1 ओके ठीक आहे, Hg2Cl2 याचं समजा डिसोसिएशन झालं, समजा हा स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट आहे, कसा आहे हा, याला पाण्यामध्ये टाकल्यावर काय होईल पहा 2Hg प्लस प्लस 2Cl, एक Hg वेगळा दुसरा Hg वेगळा असं होणार, कारण दोन Hg मध्ये कोणता बॉन्ड आहे, थांबा, असंच होईल Hg2, इथे कसं झालं 2Cl, 2Cl मिळाले, इथे Hg, दोन्ही पण Hg कसे आहेत एकत्रच आहे, ठीक आहे, हे Hg आणि Hg सेपरेट होणार, आधी लिहिलं होतं तसं येणार, असं जे काही लिहिलंय आपण कोणतं हे वालं, असे दोन Hg सेपरेट होणार नाही, कारण त्यांच्यामध्ये कोणता बॉन्ड आहे मेटॅलिक बॉन्ड आहे, जर मेटॅलिक बॉन्ड असेल तर तो तसाच राहतो, तो पाण्यामध्ये तुटत, काही डाऊट, अहो ह्याच्यात काही डाऊट, समजलंय का, नेक्स्ट काय आपल्याकडे, डिफरन्स बिटवीन KIP अँड KSP म्हणजे काय असतो सोल्युबिलिटी, SP म्हणजे काय सोल्युबिलिटी प्रोडक्ट, I म्हणजे काय आयोनिक प्रोडक्ट, I म्हणजे काय असतो, I म्हणजे काय असतो, फॉर एक्झाम्पल आपल्याकडे काय करूयात, एक सॉल्ट घेऊयात आपण, स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट, दोन कंटेनर मध्ये घेऊयात आपण, काय एकत्रच घ्यायचं, कशाला एकत्र घ्यायचं, दोन वेगवेगळ्या कंटेनर मध्ये घेऊ, ठीक आहे, ह्याच्यामध्ये एक स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट आहे, फॉर एक्झाम्पल आहे आपल्याकडे AgCl, आणि हे जे दुसरा कंटेनर आहे ह्याच्यामध्ये सुद्धा कोणतं स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट आहे आपल्याकडे AgCl, समजा मला याच्यासाठी KSP लिहायचं आहे, काय लिहायचं मला याच्यासाठी, बोला KSP काय असणार माझा, x रेस टू x y रेस टू y इंटू s रेस टू, काय डाऊट, काय डाऊट, इथपर्यंत कळालेलं आहे का, समजा मला ह्याच्यासाठी काय लिहायचं आहे KIP लिहायचं आहे, काय लिहायचं मला आता, काय लिहायचं मला KIP, जनरल टर्म मध्ये, थांबा हे जरा अजून पुढे जाईल, कॉन्सन्ट्रेशन ऑफ Ag प्लस कॉन्सन्ट्रेशन ऑफ Cl मायनस, बरोबर, पुढे गेल्यावर ते परत तसंच होईल, जर S सोल्युबल झाले तर ह्याच्यापासून एक्सेस मिळतील, बरोबर, मग KSP जनरल कसं लिहिणार आपण, Ag प्लस आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ Ag प्लस आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ Cl, आणि सेम AgCl साठी मला काय लिहायचं आता, KIP कसं लिहितात पहा, कॉन्सन्ट्रेशन ऑफ Ag प्लस इंटू, सेमच झालं, काय झालं हे सेमच झालं, हो माहिती मला, दोन्ही पण काय आहेत सारखंच आहे, दोन्ही पण काय आहेत सारखेच आहे, फरक काय मग दोघांमध्ये, फरक काय आहे, काहीच फरक नाही, दोन्ही सारखे आहेत, बरोबर, ठीक आहे, ही जी व्हॅल्यू आहे ना, एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर पहा
असं इमॅजिन करा की तुम्ही कुठेतरी पूजेला गेलाय. कुठे गेलेत तुम्ही? पूजेला गेलेत. पूजेला काय असतं? जेवण असतं. पूजेला काय असतं? जेवण असतं. तुम्ही मुलं आहात, तुम्ही हॉस्टेलवर राहताय असं इमॅजिन करा. तुम्ही जेवायला गेले जाता, एखादी पूजा आहे एका मित्राच्या घरी. आता पूजेला गेला गिफ्ट तर द्यावं लागेल, आहे का नाही? सगळ्यात सोपं. चला माझा बर्थडे काय आहे? माझा बर्थडे बरोबर. माझा बर्थडे म्हणल्यावर काय पाहिजे तुम्हाला? पार्टी पाहिजे, जेवण तर पाहिजे. तुम्ही मला गिफ्ट देणार, तुम्ही मला गिफ्ट देणार ना? मग म्हणा की हो. समजा तुम्ही मला असं इमॅजिन करू की आपण 2000 रुपयाचं गिफ्ट दिलं. कितीच दिलंय तुम्ही? 2000चं समजा तुम्ही गिफ्ट दिले. आता तुम्ही बर्थडेला आले, तुमचं टार्गेट काय? जेवण करायचं. कितीच? 2000 वसूल झाले बाय, एवढं जेवायचं. बरोबर का नाही? टार्गेट काय तुमचं? 2000 रुपये वसूल झाले बाय, एवढं खायचं आपल्याला. सरनी पार्टी दिली वर्षातून एकदा. दिली कंडिशन. आता तुम्हाला माहिती उद्या बर्थडे, मग तुम्ही आदल्या दिवशी जेवणार नाही, आहे का नाही? ठीक आहे. तुमची नॉर्मल कॅपॅसिटी 2 चपातीची खायची आहे. किती चपाती खायची आहे? आता बर्थडेच्या दिवशी तुम्हाला कळतंय 2000चं गिफ्ट दिलंय, मग तुम्ही किती खाणार? जास्त खाणार का नाही? काय खाणार तुम्ही? जास्त खाणार. तुमची जी कॅपॅसिटी आहे ना, ती असते KSP. ओके, कॅपॅसिटी काय तुमची? आता 2 कंडिशन होऊ शकतात, 3 कंडिशन होऊ शकतात. किती कंडिशन? 3 कंडिशन. एक, बर्थडेला आलेत तुम्ही, तुमची कॅपॅसिटी किती आहे? KSP. कॅपॅसिटी किती आहे तुमची? KSP कॅपॅसिटी, किंवा 2 चपातीची. कंडिशन काय? तुम्ही 1 चपातीच खाल्ली. किती खाल्ली आहे? अजून तुम्ही 1 खाऊ शकता. दॅट इज तुम्ही 1च खाल्ली, म्हणजे तुमचा KIP. ठीक आहे. म्हणजे काय केलं तुम्ही? तुमच्या कॅपॅसिटी पेक्षा, परत आलं का हे पेज? तुम्ही काय केलं? तुमच्या कॅपॅसिटी पेक्षा कमी खाल्लं, म्हणजे KIP इज स्मॉलर दॅन KSP. बरोबर. म्हणजे कॅपॅसिटी कितीची आहे? KSP. पण खाल्लंय किती? म्हणजे तुम्ही अजून खाऊ शकता. कळतंय? म्हणजे जर असं असेल की KIP इज स्मॉलर दॅन KSP, सोल्युशन इज अनसॅच्युरेटेड. सोल्युशनचं पोट भरलेलं नाही, म्हणजे अजून कंपाऊंड सॅच्युरेट होऊ शकतो, म्हणजे अजून सोल्युबल, स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट अजून थोडंसं विरघळू सोल्युबल होऊ शकतं. ठीक आहे. सोल्युशन इज अनसॅच्युरेटेड. काय डाऊट? पूर्ण पोट भरले का? नाही. कळतंय? आलंय का? समजा तुम्ही अजून 1 चपाती खाल्ली, KIP इज इक्वल टू KSP. 2ची कॅपॅसिटी होती, 1च खाल्ली. 2ची कॅपॅसिटी होती, 2 खाल्ल्या. आता काय झालं? पोट भरले. दॅट इज सोल्युशन इज सॅच्युरेटेड. काय डाऊट? आता तुम्ही हॉस्टेलला राहताय, तुम्हाला माहिती आहे इथून गेल्यावरती खराबच खायचंय, उद्या परवा काय नुसते पाणीच खायचंय डाळच्या नावाखाली. तर तुम्ही आज काय करणार? जीव तोडून खाणार का नाही? हाय तेवढ्या कॅपॅसिटीने. म्हणजे काय? बोला. समजा असं झालं, तुम्ही तुमच्या कॅपॅसिटी पेक्षा जास्त खाल्ले, बरोबर. 12 चपात्या आणि थोडासा भात. ठीक आहे. कॅपॅसिटी कितीची होती तुमची? 2ची. तुम्ही खाल्ले किती? 12 चपात्या आणि थोडासा भात. कोण खाल्लाय? आर्यन. काय खाल्ले? 12 चपात्या आणि थोडासा भात. आता सोल्युशन काय होईल? थांबा. सोल्युशन इज सुपर सॅच्युरेटेड. सोल्युशन इज, आता जर 12 चपात्या आणि थोडासा भात खाल्ला, वरती 1 गुलाबजाम पण खाल्लाय तुम्ही, आता काय होणार? आता होणार काय? कॅपॅसिटी कितीची आहे तुमची? 2ची. तुम्ही बळच 12 चपात्या, थोडासा भात प्लस गुलाबजाम खाल्लाय, मग काय होईल? सगळं
बाहेर येणार. सगळं काय होणार, जर सोल्युशन सुपर सॅच्युरेटेड झालं तर काय होणार, पीपीटी इज फॉर्म्ड. काय तयार होईल त्या ठिकाणी, प्रेसिपिटेट बाहेर पडेल ना तुमचं. अहो पडेल का, इथे पीपीटी तयार होईल का, नो पीपीटी इज फॉर्म्ड. इथे पीपीटी तयार होणार, इथे तयार होईल का, नो पीपीटी इज फॉर्म्ड. पण खाली मात्र पीपीटी तयार होणार आहे. इथे पीपीटी तयार होणार आहे. कुठपर्यंत पीपीटी तयार होईल, अहो तुम्हाला उलटी कुठपर्यंत होईल, हा तुमची कॅपॅसिटी इथे, तुम्ही खाल्ले कुठपर्यंत, इथपर्यंत. मग उलटी कुठपर्यंत होईल, जोपर्यंत ही लेवल मॅच नाही होत. बरोबर का, म्हणजे कुठपर्यंत, जोपर्यंत तुमचा आयपी इक्वल टू केपी होत नाही तोपर्यंत आयपी ची व्हॅल्यू काय होणार तुमची, कमी होणार. म्हणजे पीपीटी कुठपर्यंत तयार होणार, जोपर्यंत आयपी तुमचा केएसपी ला मॅच होत नाही तोपर्यंत. बरोबर का, बरोबर का, कळतंय. लिहू का मग, पहा. समजा ह्याच्यातला डिफरन्स खूप जास्त आहे, कोणामधला, के आय पी आणि केएसपी मधला डिफरन्स काय, खूप जास्त. पहा, हायर द डिफरन्स, हायर द डिफरन्स बिटवीन के आय पी अँड केएसपी, बरोबर, फास्टर, और आपण म्हणू ग्रेटर इज द प्रेसिपिटेशन. समजा असं इमॅजिन करा आता, आर्यननी 12 चपात्यात थोडासा भात आणि 1 गुलाबजाम खाल्लाय, आणि साईनी काय केलं, 15 चपात्यात थोडासा भात आणि 3 गुलाबजाम खाल्ले. कॅपॅसिटी किती होती दोघांची, 2-2 ची. ठीक आहे, बोला प्रेसिपिटेशन जास्त कोणाचं होईल, साईचं. का बरं, इथं मुलगा आहे त्याचं नाव साई आहे. ठीक आहे, ऑफेंड होऊ नका, ऑफेंड होऊ नका, दुसरं काय नाही. ठीक आहे, ओके. जास्त प्रेसिपिटेशन कोणाचं होणार आहे, साईचं. का, डिफरन्स काय जास्त आहे, तिकडे डिफरन्स काय, कळलंय का. आणि हे कुठपर्यंत होणार, जोपर्यंत अंटील के आय पी इक्वल टू, अंटील के आय पी इक्वल टू केएसपी. काय डाऊट, ओके. आता मला सांगा, हे प्रॅक्टिकली पॉसिबल आहे का, की के आय पी कायम मोठा असेल केएसपी पेक्षा, नाही. तो मोठा असला तरी तो काय होणार, येणार कुठपर्यंत येणार, अंटील के आय पी इक्वल टू केएसपी. काय डाऊट, काय डाऊट. प्रॅक्टिकली के आय पी तुमचा कधीही मोठा असू शकत नाही. जर तो मोठा झाला तर काय होणार, उलटी होणार. कुठपर्यंत, जोपर्यंत के आय पी इक्वल टू केएसपी होत नाही तोपर्यंत. तरी मी शब्द वापरला नाही दुसरा तिचा, आहे का नाही. समजलंय का, 3 कंडिशन कळल्यात, रिलेशन कळलंय का दोघांमध्ये, नक्की. जायचंय पुढे. ठीक आहे, काय आपल्याकडे आता, सोल्युबिलिटी ऑफ क्वेश्चन करा सुरू. चला, कॉलेज वेळ आहे अजून 5 मिनिटं, तिघाजवळ 5 मिनिटं पुढे. एस काढायचंय, जमेल का, सोल्युबिलिटी ऑफ केएसपी इन टर्म्स ऑफ सोल्युबिलिटी प्रोडक्ट. आता सोल्युबिलिटी प्रोडक्ट विचारलं, याचा अर्थ हे कसं असणार आहे, स्पॅरिंगली सोल्युबल. ओके, केएसपी इक्वल टू काय येणार, CaF2 इक्वल टू Ca2 प्लस प्लस 2F प्लस. बोला एक्स ची व्हॅल्यू किती असेल तुमची, एक्स ची व्हॅल्यू 1, वाय ची व्हॅल्यू, वाय ची व्हॅल्यू किती येतं, 2 आहे ना, वाय ची व्हॅल्यू किती आहे 2. म्हणजे केएसपी काय असणार, 1:1, 2:2, S:2. बोला केएसपी इक्वल टू किती आला म्हणजे तुमचा 4S⁻3. बरोबर का, काय डाऊट ह्याच्यामध्ये आहे का, संपला. बोला मग S³ किती येणार तुमचा, KSP/4, S इक्वल टू KSP/4 1/3. कुठे, केवढं सोपं आहे,
कन्सेप्ट सोपी आहे, पण जेवढे मागच्या पीएच मधले प्रश्न विचारतात ना, ऑलमोस्ट त्याच्या रिलेटेडच प्रश्न, तेवढेच प्रश्न केएसपी मधून विचारायचे सुद्धा चान्सेस असतात. ठीक आहे, आज माझा आयपी थोडासा जास्त झाला पण काय होणार नाही, टेन्शन नका घेऊ. ठीक आहे, काय डाऊट? हे जमेल का? स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट दिले, ऑलरेडी सांगितले, म्हणजे आहे एपी आणि बीपी. रिलेशनशिप ऑफ इट सोल्युबिलिटी प्रोडक्ट. सोल्युबिलिटी प्रोडक्ट काय म्हणून घ्यायचं आपल्याला? एल एस घ्यायचा आहे. ओके, बोला. एल एस इक्वल टू केएसपी च्या ऐवजी काय घ्यायचं आहे? एल एस. काय होईल इथे? ए रेस टू पी रेस, हा किती घेतलाय? पी रेस टू पी, पी रेस टू पी, एस रेस टू पी प्लस पी. जमेल का? पी आणि हा क्यू आहे का दुसरा? ओ सॉरी, पी पी झालाय, हा क्यू आहे. क्यू रेस टू क्यू, बरोबर, क्यू क्यू. बोला एल एस इक्वल टू एस रेस टू पी प्लस क्यू आणि पी रेस टू पी, क्यू रेस टू क्यू. ऐक कुठं? पी रेस टू पी, क्यू रेस. एवढं सोपं आहे, एवढं सोपं आहे. घ्या. इफ सोल्युबिलिटी प्रोडक्ट इज डिनोटेड बाय केएसपी. ठीक आहे, लिहिला. मेन्सला विचारलाय 19 ला. इट्स मोलार सोल्युबिलिटी इज डिनोटेड बाय एस. सोल्युबिलिटी काय? देन विच ऑफ द फॉलोइंग रिलेशन बिटवीन एस अँड केएसपी इज करेक्ट. कोणतं रिलेशन बरोबर आहे ते तुम्हाला विचारलेलं आहे. काय दिलंय तुम्हाला? Zn3 PO4, बोला 3Zr2 प्लस PO4 किती आहेत हे घेतले तुम्ही? 4 PO4. काय डाऊट? 3 इथं 4 प्लस आणि इथं 4 3 जा 12, बरोबर. इथे काय होईल? 4 3 जा प्लस 12 आणि 4 3 जा 4 इंटू -3 -12 प्लस 12 -12 0 न्यूट्रल काम. ठीक आहे, आले? चार्ज कसा काढलाय कळलंय तुम्हाला? नक्की. थांबा, स्क्रीनच्या वरती गेले ते, दिसायचं नाही. काय आलाय? 3Zr4 प्लस प्लस 4 PO4 3 मायनस, बरोबर. बोला केएसपी इक्वल टू काय येईल तुमचा? 3 रेस टू 3, 4 रेस टू 4, एस रेस टू 3 प्लस 4. 1/7 कुठे आहे पा? हा ऑप्शन गेला, हा ऑप्शन गेला. 1/7 आहे कारण, बरोबर. केएसपी इक्वल टू 3 चा स्क्वेअर, 3 चा क्यूब, 4 चा फोर्थ, 64 इंटू 4. हा, दोन्ही ऑप्शन सेमच आहेत. ओके, ठीक आहे, चुकला असेल तिथं काहीतरी. बोला किती आलं? 216 एस रेस टू 216 नाही, 256 येईल ना. 16 चा स्क्वेअर 256. ओके, ठीक आहे, इथं 256 करा. ठीक आहे, बोला म्हणजे आन्सर काय येईल? एस ला तसंच ठेवा. थांबा, 4 4 जा 16, 16 4 जा 64, 64 इंटू 4, 6 4 जा 24, बरोबर. तुम्ही गडबड नका करत जाऊ. 256, बरोबर. केएसपी इज इक्वल टू, बोला 7 6 जा 42. 2 आहेत कुठे? नाहीये. किती आलं? 6 9 एस रेस टू 7. एस इक्वल टू केएसपी डिवायडेड बाय, आहे का? नाहीये. ओके, इथं काहीतरी गडबड झाली असेल. इथे घ्या 6912. ठीक आहे. Two salt AX and A2X and MX has the same value of solubility product. दोघांचा KSP काय आहे? सेम आहे. The ratio of their molar solubility is, त्यांचा मोलार सोल्युबिलिटीचा रेशो विचारला, म्हणजे तुम्हाला एस चा रेशो विचारलाय. ठीक आहे, काढू शकता. दोघांसाठी एक्स वाय ची व्हॅल्यू S1/S2 करा, होऊन जाईल, बरोबर. KSP1 आणि KSP2 दोघे पण काय आहेत?
सेम आहे, दोघे पण काय आहेत? याची सोल्युबिलिटी काय म्हणू आपण? S1. याची सोल्युबिलिटी काय म्हणू आपण? S2. जमेल? जमेल. याच्यासाठी XY ची व्हॅल्यू, याच्यासाठी X किती येईल? 2 आणि याच्यासाठी Y किती येईल? 1. बरोबर. करून देऊ का लगेच? घ्या चला. KSP1 इक्वल टू किती येईल? 2 म्हणजे किती? 4. Y1 म्हणजे 1 म्हणजे 1 आणि S2 + 1 म्हणजे 3. काय डाऊट? सेम KSP2 काय येईल बोला? 1 MX आहे ना, आणि S2 S2 बरोबर. हे दोन्ही सारखे म्हणून हे दोन्ही पण काय झाले? यांचा रेशो घेतला पा 3/S². जमेल का? नक्की बोला किती येईल हे? S² ला एक S गेला म्हणजे किती आलं? 4S. काय आलं तुमचा? 4S. कळतंय? नक्की. KSP1 इज इक्वल टू 4S इंटू KSP2. हा हो, एक आहे S1/S. सॉरी हे वेगवेगळे असतील नाही का? S1 S2 पहा, रेशिओ ऑफ देअर मोलार सोल्युबिलिटी. इथे S ची व्हॅल्यू काढा, व्हॅल्यू पुट करा. S2 ची व्हॅल्यू काढा, व्हॅल्यू पुट करा. कसं पहा, KSP ची व्हॅल्यू किती आहे? 4 × 10⁻12 इक्वल टू 4 × S³ हा 4 मल्टिप्लाय इकडे आला तर डिवाइड, इकडे आला तर डिवाइड, म्हणजे पहा S3 इक्वल टू किती येईल? 4 × 10⁻12 डिवायडेड बाय 4. 4 4 गेला. याचं काय करायचं आता? क्यूब रूट घ्या. मग S इक्वल टू काय येईल? 1 × 10⁻12 10⁻4. बरोबर आला. याचं क्यूब रूट घेतलं आपण. सेम इथे पहा 4 × 10⁻12 इक्वल टू S², म्हणजे S इक्वल टू काय असणार? याचं स्क्वेअर रूट इक्वल टू 2 × 10⁻6. हे आपण हे संपलं. त्याचा रेशो तुम्हाला घ्यायचा आहे. 10⁻4 10⁻6 काय होईल? 10⁻6 -2 वरती गेला 10⁻2. हे 1/2 म्हणजे काय? 0.5 बरोबर. 0.5 × 10⁻2 म्हणजे 50. किती आलं? म्हणजे आन्सर किती येणार तुमचं? 50. काय डाऊट? कसं केले, सोडवले, समजलंय का? ठीक आहे. सोल्युबिलिटी प्रोडक्ट दिलाय. देन सोल्युबिलिटी S ची व्हॅल्यू तुम्हाला विचारली, × 10⁻2 किती असेल ते तुम्हाला काढायचं आहे. काय डाऊट? नक्की. जमेल का? काय दिलं तुम्हाला? KSP गिवन आहे. KSP इक्वल टू काय येईल? 1:1 2:2 म्हणजे काय? 4S³ बोला. KSP ची व्हॅल्यू किती आहे? बोला. 4 इथे मल्टिप्लाय, इकडे आला तर डिवाइड. 3.20 × 10⁻11 डिवायडेड बाय 4 इक्वल टू S³ S इज इक्वल टू पा 4 1 जा 4. थांबा, 4 आहे ना? हा ठीक आहे. दोन्ही पॉईंट शिफ्ट केला. 3.20 ना, 3.2 घ्या चला. ठीक आहे. 3.2 घेतला. एकनी पॉईंट शिफ्ट केला, काय होईल? 10⁻12 होईल. बरोबर. 32 × 10⁻12 डिवायडेड बाय 4. S इक्वल टू बोला. 4 1 जा 4 4 8 जा 32. 8 कशाचं क्यूब रूट आहे आणि याचं क्यूब रूट 10⁻⁻, म्हणजे S इक्वल टू किती आला तुमचा? 2 × 10⁻⁻4. समजलंय? समजलंय का? सेम परत तुम्हाला KSP काढायचं आहे. जमेल का? अहो जमेल का? टेम्परेचर आर इन ऑर्डर. ऑर्डर विचारली फक्त तुम्हाला का करून देऊ? थांबा. सोल्युबिलिटी प्रोडक्ट KSP ऑफ सॉल्ट ऑफ टाइप, वेगवेगळे सॉल्ट दिलेत तुम्हाला. ऍट टेम्परेचर T R हा पहिल्याचा KSP आहे, हा दुसऱ्याचा KSP, हा तिसऱ्याचा KSP. सोल्युबिलिटी ऑफ सॉल्ट ऍट टेम्परेचर T R इन ऑर्डर, सगळ्याची तुम्हाला ऑर्डर काढायची.
कोणाची ऑर्डर काढायची आहे? सोल्युबिलिटीची. बरोबर. जमेल का? जमेल का? नक्की का? ठीक आहे. कसं काढणार? एक्स वाय ची व्हॅल्यू काढा. ज्याच्यासाठी एक्स वाय सगळ्यात कमी त्याची केएसपी सर्वात जास्त. हा ठीक आहे. ऑपोजिट तिथं फक्त काढाल तुम्ही. सॅच्युरेटेड सोल्युशन सोल्युबिलिटी प्रोडक्ट जमेल. सेम सोल्युबिलिटी प्रोडक्ट काढायचा. नाही जमणार काय? व्हॉट इज सोल्युबिलिटी? ट्राय करा. नाही जमलं मी देतो सोडून. ठीक आहे. हा सुद्धा होमवर्क. हो ट्रायच करायचं तुम्हाला हे सगळे. सोपे आहेत. ही तर थेरोटिकल आहे. काय झालं बोल. हा सोडवायचा आहे का? हा झाला का? नाही झाला. हा नाही झाला असं नाही म्हणून. ठीक आहे चालेल. किती प्रश्न आले टोटल आपल्याकडे आता होमवर्कला? 1 2 3 4 5 6 7. 7च प्रश्न आहे. ठीक आहे. फक्त 7 प्रश्न आहेत. उद्या येताना 7च्या 7 प्रश्न तुम्ही उद्या व्यवस्थित सोडवलेले असतील. थांबा सोडलं नाही मी. जे नाही येणार ते मी तुम्हाला उद्या इथे सॉल्व करून दाखवतो. चालेल. मला माहिती तुम्हाला कोणता नाही येणार. ठीक आहे चालतंय. स्कॅन करा. नोट्स तुम्हाला भेटून. थँक्यू. बाकीचं आपण उद्या पाहूया.